which the 6 boys and 5 girls can sit at a round table if no 2 girls are sit together. हे तुम्हाला माहिती आहे. 6 आणि 5 कसं बसवायचं आहे? नो 2 गर्ल्स म्हणजे कुणावर रेस्ट्रिक्शन नाही आहे बॉईजवर. सो बॉईज 6 आहेत. आता कुठलाही इथे फिक्स पॉईंट नाही आहे, त्यामुळे त्या 6 बॉईजसाठी तुमच्याकडे वेज किती आहे? 5 फॅक्टोरियल. सो हे तुमचे 6 बॉईज झाले. आता गर्ल्ससाठी किती जागा आहेत बघा? 1 2 3 4. तुमच्याकडे किती आल्या? बरोबर 6. म्हणजे तुम्हाला काय आलं? 6C5. सी नाही पी, परम्यूट करायचं आहे ना. 6C5 सॉरी 6P5. चुकतंय का काही? काय चुकतंय माझं? हो 6C5 म्हणजे 6 फॅक्टोरियल अपॉन 1 काय होतंय अभिषेक? बरोबर आहे. 5 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल करायचंय तुला. नाही तर 5 इंटू 5 केलं बहुतेक. हे कळलं का? उत्तर काय आलं याचं? 86400 आलं. सो डायरेक्ट प्रश्न आहे, याच्यात काहीच डोकं लावायचं नाही तुम्हाला. आता बघा हा करा रे. The 5 digits number divisible by 3 is to be performed using the digits 0, 1, 2, 3, 4, 5. Without repetition, then the total number of way which can be done. आता मला सांगा 5 लेटर वर्ड तयार करायचा आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 काय आहे? सम ऑफ दी प्रत्येक सम ऑफ दी डिजिट्स इज डिव्हिजिबल बाय 3 असं असेल तर होतं. मग आता तुम्ही बघा ह्याची जर सम केली तर किती येते? हे 5 आहेत हा. तर याची सम केली तर ती किती येते बघा रे? तर ही येते तुमची 5 आणि 4 9 आणि 10 आणि हे किती 15. 15 इज डिव्हिजिबल बाय 3. त्यामुळे एक केस अशी असेल की ज्यामध्ये सगळे डिजिट्स एक्सेप्ट 0 असेल, म्हणजे 1 2 3 4 आणि 5. आता मला एक सांगा अशी एक केस कुठली असेल की ज्यामध्ये तुम्ही 0 घेऊ शकता? फक्त 3 काढू शकता तरच तो डिव्हिजिबल बाय 3 राहणार आहे. कळतंय काय म्हणते? म्हणजे तेव्हा तुमचं 0 1 2 4 आणि 5 एवढेच डिजिट्स. आता हे तुम्ही चेक करा. त्याने विदाउट रिपिटेशन म्हटलंय का? विदाउट रिपिटेशन म्हटल्यामुळे 5 डिजिट्स ना. ओके विदाउट रिपिटेशन म्हटल्यामुळे किती होतंय ते बघा. आता विदाउट रिपिटेशन आहे ना, म्हणजे ह्याचे तर येणार 5 4 3 2 1 हे 5 फॅक्टोरियल प्लस इथे येणार तुमचे 5, इथे पण येणार 5 सॉरी इथे 4 4 4 येणार 4 4 3 2 1 म्हणजे हे 120 अधिक हे 16 आणि ते 6 16 संग 96 ना.